हाय, हॅलो, नमस्कार. तुमचं माझ्या स्वादिष्ट रेसिपी या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर इथं मी छोले रात्री भिजत घातले होते आणि रात्रभर भिजत घातल्यानंतर ते छान फुलले. नंतर ते 2 ते 3 पाण्याने पुन्हा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कुकरमध्ये टाकून भरपूर पाणी ओतून चवीपुरतं मीठ घालायचं आणि त्यात आपण छान बाइंडिंग येण्यासाठी किंवा चव अजून छान बनवण्यासाठी मी ते बारीक चिरून बटाटा घातलेला आहे. हा ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल. आणि इथं किंचित मी हळद घातलेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, नाही घातली तरी चालेल. पण मीठ आणि हळद जर घातली तर अगदी छान चव येते आणि कलरही खूप सुंदर येतो. त्यामुळे जेव्हा आपण छोले शिजायला घालू तेव्हा त्यामध्ये आपण हे घालणार आहोत आणि नंतर आपण गॅस पेटवून त्याच्यावर 2 ते 3 शिट्ट्या याला करून घेणार आहोत. त्यामुळे छोले छान शिजतात. 1-2 शिट्ट्या आपण म्हणजे मोठी गॅसची फ्लेम करून घेणार आहोत आणि नंतर आपण बारीक करून 1 ते 2 शिट्ट्या करून घेणार आहोत. त्यामुळे छोले आपले छान पद्धतीने शिजतात. इथं मी मसाल्यासाठी एक मीडियम साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे, टोमॅटो एक घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, त्याचबरोबर पुदिना घेतलेला आहे थोडासा, आलं घेतलेले आहे आणि 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली तर अगदी हॉटेलसारखी लागते. इथं मी जो मसाला घेतला आहे तो आपण छान भाजून घेणार आहोत. इथे कांदा टाकून आपण मंद आचेवर छान लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत. कांदा पचायला लागला की पुन्हा आपण याच्यामध्ये टोमॅटो घालून तेही पूर्ण छान भाजून घेणार आहोत. त्यामुळे टोमॅटोही मऊ पडते आणि त्याचा आंबटपणा थोडासा कमी होतो. त्याचबरोबर ते पुन्हा त्यामध्ये आपण कढीपत्ता, कोथिंबीर, पुदिना जे घेतलं होतं ते टाकून पुन्हा भाजून घेणार आहोत. तोपर्यंत इथे पाहू शकता आपले छोले छान पद्धतीने शिजलेले आहेत. मी तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने छोले आपण 2 बोटांच्या मध्ये घेऊन प्रेस करायचे. अगदी पुरण जसं शिजतं तसं छान शिजवून घ्यायचं. त्यामुळे जरी आपण छोले खाल्ले तर काहींना ॲसिडिटी किंवा पित्त होतं किंवा पोटदुखीचाही त्रास होतो. त्यामुळे जर तुम्ही छोले छान पद्धतीने शिजवून घेतले मऊसूत तर तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. याच्यामध्ये मी त्याच कढईमध्ये मसाला काढून घेऊन तेल गरम करून त्याच्यामध्ये लवंग, मिरं आणि थोडीशी दालचिनी घातली आहे आणि ती छान फुलल्यानंतर त्यात थोडंसं तमालपत्र घातलेलं आहे. हा मसाला आपण थोडा वेळ 5 ते 10 मिनटं बारीक गॅसवर परतून घेणार आहोत. त्यामुळे काय होईल, जो मसाल्याचा स्वाद आहे तो तेलामध्ये उतरला जाईल. मसाला हा परतून झाला की जो मसाला आपण भाजून बारीक केला होता तो मसाला याच्यामध्ये पूर्ण टाकायचा आणि छान तेल सुटेपर्यंत मंद आचेवर परतून घ्यायचा. मसाला आपण जेवढा छान परतू तेवढं आपली भाजी कोणतीही चविष्ट होते. मसाला परतताना छान परतून घ्यायचा, म्हणजे अगदी त्याला तेल सुटलं पाहिजे सर्व बाजूने. अगदी मसाला परतताना तुम्ही किंचितसं पाणी घालून जरी मसाला परतला तरीही चालतं. जेवढा मसाला सुंदर परतेल तेवढा त्याचा स्वाद अजून सुंदर लागतो. त्यामुळे मसाला पण छान परतून घेणार आहोत. आता याच्यामध्ये मी थोडीशी लाल मिर्च पावडर आणि आपलं जे घरगुती मसाला आहे तो टाकलेला आहे. इथे मी छोले मसालाही टाकलेला आहे आणि हे सर्व मसाले आपण पुन्हा एकदा एकत्र एकजीव परतून घेणार आहोत. अगदी साईडनं तुम्हाला दिसू शकतंय की कसं तेल सुटायला लागलेलं आहे. पुन्हा आपण हे तिखट मसालेही टाकले तरी आपण हे छान अजून एकदा परतून घेणार आहोत. इथं मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा मसाला छान परतून त्याला तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. मसाल्यात थोडंसं पाणी घातल्यामुळे मसाला छान शिजला जातो आणि त्याची चव खमंग अशी लागते. त्यामुळे मसाला छान परतून घ्यायचा. आता पाणी ओतून आपण बारीक गॅस करून हा पुन्हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. तुम्ही ते पाहू शकता मसालाही किती सुंदर दिसत आहे, त्याला तेलही किती छान सुटलेलं आहे आणि पुन्हा एकदा मसाला असा छान तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण मसाला परतताना मीठ घालणार आहोत, म्हणजे मीठ हे मसाल्यालाही लागेल आणि पुन्हा मीठ टाकल्यानंतर 1 ते 2 मिनटं आपण मसाला पुन्हा परतून घेणार आहोत.
मसाला परतून झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये जे छोले शिजवून घेतले होते ते टाकणार आहोत. याच्यामधला मी बटाटा काढून घेतलेला आहे. बटाटा सर्व टाकलेला नाही, कारण की आपण बटाटा ह्याच्यामध्ये थोडासा स्मॅश करून टाकणार आहोत, ज्यामुळे या भाजीला बाइंडिंग खूप छान येते. किंवा जर तुम्हाला आवडत असेल तर त्याचे तुकडे करून छोटे छोटे टाकले तरीही चालेल, किंवा त्याच्या क्यूब जरी ठेवल्या तरीही चालतील. याच्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी ओतलेलं आहे. गार पाणी ओतायचं नाही. गरम पाणी ओतलं की कट किंवा जो आपली तर्री असती ती छान पद्धतीने येते. त्यामुळे थोडंसं गरम पाणी करून टाकायचं. तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा. अगदी खूप सुंदर होते आणि सगळी लहान मुले मोठी ही खूप आवडीने तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच पद्धतीच्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता याच्यामध्ये मी थोडीशी किंचित साखर टाकलेली आहे, ज्यामुळे त्याची चव खूप छान लागते. अगदी थोडीशी टाकलेली आहे. तुम्ही याच्यामध्ये गूळही थोडासा टाकू शकता. खूप सुंदर चव लागते. आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा. धन्यवाद.